ही सगळ्यात मोठी उपलब्धी. तिला आपण 100 असे ड्रिचिंग घेतले, ते शॉर्ट ड्रिचिंग जे आहेत. म्हणजे सर आपण वड्यामध्ये पाईप टाकायचा, त्याला वरून असे आडवे छिद्र पाडायचे त्या पाईपाला बोर घेऊन. त्या बोर मधलं पाणी इतकं झालं यंदा की त्या बोर मधून पाणी बाहेर येऊ लागलं. म्हणजे यामध्ये सुद्धा हे सगळं लोक युवकांना कामात पाहिजे, कारण आजचा युवक हा उद्याच्या भारताचा सक्षम नागरिक असणार आहे. त्याला ह्या आता पाणी आपल्याला विकत भेटणार आहे का? म्हणजे कितीही पैसे मोजले आपण तर पाणी आपल्याला विकत भेटणार आहे का? मला हे म्हणायचे की तिकडून तरी पाणी नसेलच पृथ्वीवर तर पाणी आपल्याला भेटेल का? भेटणारच नाही. म्हणजे एक काळ असा होता की लातूरला रेल्वेनं पाणी न्यावं लागलं होतं, मग लोकांना कळलं की पाण्याचं किती महत्त्व आहे. त्याच्यामुळं पाणी या संदर्भाला घेऊन हे शिबिर यावर्षी सरांनी आयोजित केलेलं आहे. आणि म्हणून पाण्याच्या संदर्भात आता यावर्षी खूप मोठा पाऊस आहे, म्हणून आपण पाणी निष्काळजीपणे वापरलं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. तर पाणी आणि पैसा ह्या गोष्टी खूप जपून वापरल्या पाहिजे असे त्यावेळेचे ग्रामविकास मंत्री पडले सांगायचे. आणि संकल्पना आहे ही विकासाची, तुम्ही म्हणता खेड्याकडे